यानंतर पाहणार आहोत 2019चा महासंग्राम। महाराष्ट्रामध्ये आज 14 लोकसभा मतदारसंघातल्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक प्रचार संपेल। 23 तारखेला मतदान होणार आहे। अनेक दिग्गज तिसऱ्या टप्प्यामध्ये रिंगणात आहेत। राज्यातल्या दिग्गज आणि मातब्बर राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बारामती, नगर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। बारामतीमध्ये पवार कुटुंबियांच्या, नगरमध्ये विखे पाटील आणि रावेरमध्ये खडसे कुटुंबियांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर माढा लोकसभा मतदारसंघाकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघातून पदयात्रा काढली। ढोल ताशा वाजवत ही पदयात्रा काढण्यात आली। यावेळेला पदयात्रेचा आढावा घेतला आणि त्याचबरोबर निंबाळकरांशी संवाद साधला। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप शिवसेनेचे युतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर आहेत। शेवट मतदानाच्या प्रचारासाठी रॅली करतायत। कशा स्वरूपाचा प्रचार दिसतोय, कशा स्वरूपाचा रिस्पॉन्स दिसतोय? आज करमाळा नगरीमध्ये गाठीभेटी आणि प्रचार एक उमेदवाराची ओळख या ठिकाणी व्हावी यासाठी काढलेली प्रभात फेरी आहे। लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला माढा मतदारसंघात कसा दिसतोय? माढा मतदारसंघात परवा आपण मोदीजींच्या सभेला बघितलं असेल, सुमारे 3 लाखापेक्षा जास्त समूह त्या ठिकाणी उपस्थित होता। अतिशय चांगला माढा मतदारसंघामध्ये रिस्पॉन्स आहे। रिस्पॉन्स चांगला मिळाला असं सांगतात। दुसऱ्या बाजूला प्रचार फेरी जोरदार सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, माढा।